रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 455. मढे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो. तया परी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. पोटीच्या परिस मुठीचे ते वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. नाही काळ सत्ता आपुलिये हाती, जाणते हे गुंती उगविती. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करी तो शहाणा मृत्युलोकी. योग्य वेळी पाऊस पडून जमिनीला वापसा आला. पेरणीचा हंगाम सुरू झाला. शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आणि आपल्यालाही आज पेरणीला सुरुवात करावयाची आहे असे ठरविले. परंतु त्याच वेळी घरात एकुलता एक मुलगा किंवा प्रिय बायको यापैकी कोणी मरण पावले तर शेतकीचा धंदा करणारा जातीचा कुणबी त्यावेळी शोक करीत न बसता मढे तसेच झाकून ठेवतो व प्रथम घाईघाईने पेरणी करून घेतो. त्याप्रमाणे ज्यांना नरदेह अनायासे लाभला आहे असा एखादा शहाणा मनुष्य संसार न करता आपले हित ज्यात आहे ते प्रथम करतो. पेरताना प्रथम ओटीत धान्य घेतलेले असते, नंतर त्यातील काही धान्य चाड्यावर धरण्याकरिता मुठीत घेतलेले असते. पण ओटीतील धान्यापेक्षा मुठीतील धान्य कमी असले तरी पेरल्यानंतर कितीतरी पटीने वाढत असते. त्याप्रमाणे तू आपले स्वहित वाढवण्याचा लवकरात लवकर निर्धार कर, कारण आपल्या हातात काळ नाही व इच्छेप्रमाणे मरण्याइतकी सत्ताही नाही. ही अडचण जाणती माणसे ओळखतात आणि परमार्थाची तातडी करतात. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाची तातडी करावी या माझ्या सूचनेचा जो विचार करतो आणि त्याप्रमाणे परमार्थाला लागतो तो या मृत्यूलोकात खरा शहाणा आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.